सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या या गावात सोन्याचे दागिने देणारा तलाव आहे. अट फक्त एकच, दागिने वापरून झाले की पुन्हा तलावात नेऊन सोडायचे. नमस्कार, मी स्मिता म्हणजेच मराठी कन्या. धामापूर सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं नितांत सुंदर गाव. कोकणातलं गाव सकाळच्या वातावरणात फिरणं म्हणजे भारी फिलिंग असते. गावची माहिती द्यायला आमच्यासोबत होता देवेंद्र. रस्त्यावर हलकं धुकं पसरलं होतं. पक्ष्यांची किलबिल सुरू होती. काही नवीन तर काही जुनी कौलारू घरं बघत आम्ही एका वाडीतून दुसऱ्या वाडीत जात होतो. गावात भावई देवीचं मंदिर आहे, जे इथल्या ग्रामदेवतांपैकी एक. सगळीकडे सकाळच्या कामांची लगबग सुरू होती. गावच्या वस्तीचा भाग सोडून आम्ही शेती असणाऱ्या भागात आलो. एका ठिकाणी खळ्यात कुळीत काढून ठेवले होते. लाल मातीच्या रस्त्याने धुक्यातून वाट काढत पुढे जात होतो. बराच वेळ फिरून झाल्यावर आम्ही देवेंद्रच्या घराकडे परत आलो आणि झाडावरून जाम पाडून खाल्ले. अजून आमचं बरंच गाव फिरायचं बाकी होतं, म्हणून आम्ही गाडीवरून गावाच्या दुसऱ्या भागात जायला निघालो. निसर्गाने भरभरून या गावाला दिले. इथला प्रत्येक कोपरा खूपच सुंदर दिसतो. शांतपणे वाहत जाणारी कर्ली नदी गावाच्या सुंदरतेत आणखीनच भर पाडते. या गावातले लोक किती लकी आहेत असं मला इथे फिरताना पावली जाणवत होतं. दशावतार सादर होणाऱ्या या भूमीत कलाकार सुद्धा भरभरून आहेत. धामापूर ते आंतरराष्ट्रीय कान्स फेस्टिवल पर्यंत मजल मारणाऱ्या छाया कदम यांचं घर सुद्धा इथेच आहे. तर दशावतार या सिनेमाचं शूटिंग याच गावात झालंय. या गावाचं मुख्य आकर्षण म्हणजे धामापूर तलाव, जो इथल्या गावकऱ्यांनीच 1530 साली बांधलाय आणि या तलावाला वर्ल्ड हेरिटेज इरिगेशन साईटचा दर्जा प्राप्त झालाय. तलावाच्या काठावर भगवती देवीचं मंदिर आहे. या मंदिराची खास गोष्ट म्हणजे इथे असणारी शांतता. लाकडी बांधकाम असलेल्या या मंदिराच्या खांबांवर वेगवेगळी शिल्प बघायला मिळतात. तर आतमध्ये भगवती देवीची सुंदर मूर्ती आहे. मंदिराच्या सभामंडपात बसून समोर अथांग पसरलेला धामापूर तलाव बघत निसर्गाशी एकरूप होता येतं. बाजूलाच सातेरी देवीचं मंदिर आहे, ज्यात भलं मोठं वारुळ आहे. इथली युनिक गोष्ट म्हणजे कावी चित्रशैली बघायला मिळाली. राहिला प्रश्न, धामापूर तलाव खरंच सोनं देतो का? खऱ्या सोन्याबद्दल माहित नाही, पण या गावात येऊन सोन्यापेक्षा सुंदर अनुभव मात्र नक्कीच मिळतो. व्हिडिओ शेअर आणि रिपोस्ट करा आणि अशाच व्हिडिओसाठी मराठी कन्याला फॉलो करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओके, टाटा, बाय.